प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून हा व्हिडिओ आम्हाला मोठा करण्यात येईल, देवाचा महान आणि मोठं गौरव करण्यात येईल. प्रियजनांनो, प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून मोठं मोठं कार्य देवाचं होऊन जाईल. तुमच्या एका लाईक आणि शेअरने आम्हाला मोठा व्हिडिओ करत येईल, मोठी तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. तर प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी सुंदरसा देवाचा म्हणणं घेऊन आलोय. निर्मया याचा 18वा अध्याय. आणि परमेश्वराचं वचन हे तुम्हाला बंधनमुक्त करतं, म्हणून वचनाकडे आपण लक्ष देऊ. आणि प्लीज सर्वांनी ऐका आणि मी सर्वांसाठी प्रार्थना देखील करीन. म्हणून प्लीज प्रियजनांनो, येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि शेअर करायला करणं येशूच्या नावात. मी तुमच्यासाठी देवाचं वचन घेऊन आलोय. निर्मया याचा 18वा अध्याय. कुंभाराच्या वरून दिलेला धडा. परमेश्वराचे वचन निर्मला प्राप्त झाले ते हे की, उठ कुंभाराकडे जा, जसा मी तुला वचन ऐकवले. मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा चाकावर काम करत होता, तेव्हा कुंभाराच्या मातीला पात्र घडवत होता व ते हातात असताना बिघडून गेले. मग ते पाहिजे तसे दुसरे पात्र घडवले. तेव्हा परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, हे इस्रायलच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमच्या पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. इस्रायलच्या घराण्याला ह्या कुंभाराच्या हाताच्या मातीचे असते व माझ्या हाताचे आहेत. परमेश्वराचं वचन प्रियजनांनो इथं सांगतं, ज्यावेळेस निर्मया संदेष्टाला वचन प्राप्त झालं आणि निर्मयाला सांगितलं परमेश्वराने की जा कुंभाराकडे. जसा कुंभार त्याच्या हाताने मटके बनवतो आणि मटक्याला बाहेरून शेप देतो आणि आतून देखील हात देतो, तसंच आपण ज्यावेळेस आपण जगात जगतो तर ह्या परिस्थितीत आपल्याला संकट टेन्शन येतो, दबाव येतो येशूमध्ये जगताना, आणि भरपूर टेन्शन येताना आपण काय म्हणतो, मी येशूत आल्यापासून मला हे दुखायला लागलं, माझं हे व्हायला लागलं, घरात प्रॉब्लेम यायला लागला. पण परमेश्वर तुम्हाला आतून, जसा कुंभार आतून त्या मडक्याला हात देतो आणि त्याला शेप देतो, तसा आतून देखील तुम्हाला जवळ करतो आणि तुम्हाला सांगत असतो की, लेकरा, मी सर्व परिस्थितीत तुझ्या बरोबर आहे. मी सर्व कठीण परिस्थितीमध्ये तुझ्या बरोबर आहे आणि मी ही परिस्थिती दूर करणारा परमेश्वर आहे. आणि कुठेतरी तुम्हाला देवाचा चमत्कार देव दाखवतो आणि तुम्हाला आरोग्य भेटतं, तुम्हाला मोकळीकता भेटते. आणि मग तुम्ही म्हणता, जसं ते कुंभार मटकं बनवतं आणि मटक्याची मातीवरून ते मडकं होतं आणि मडकं होऊन त्यातलं पाणी पितं, तसं पात्र बनतं, तसं देव तुम्हाला बनवायला मागतं. तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देव तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही येशूबरोबर ही लढाई जिंकलेली आहे. 2000 वर्षापूर्वी देवाने सर्व किंमत मोजलेली. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा येशू राजा, जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर येशू. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. संपूर्ण टेन्शनचं कार्य त्यांच्या जीवनातून निघ, संपूर्ण दृष्ट आत्म्याचं कार्य निघ, संपूर्ण रोगाच्या आत्मे निघ. ज्याचं कंबर दुखते कंबर बरं हो, थायरॉइड बरं हो, कॅन्सर बरं हो, टीबी बरं हो, HIV बरं हो. सैतानी बंधनातून मोकळे व्हायचे. ज्याला हाताला काम नाही त्याला काम स्वीकारतो, ज्याला बरकत नाही त्याला बरकत स्वीकारतो. अब्रामाच्या आशीर्वाद स्वीकारतो. विशेष करून देवाचा पवित्र आत्मा येशूचा यांना स्वीकारतो की रोज